सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. शहनाई संगीत अकॅडमी आयोजित भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खां स्मृती संगीत समारोह 2024 मध्ये मी अजय देशपांडे सर्व रसिक प्रेक्षकांचे व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि नवरात्रीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देखील देतो. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. नवरात्रीचं पवित्र वातावरण सगळीकडे आहे. या काळामध्ये शक्ती उपासना केली जाते आणि नाद ही सुद्धा एक विस्मयकारक शक्तीच आहे. त्या नादाचे आपण सगळेजण उपासक आहोत. कलावंत आपल्या कलेची जशी सादरीकरणाच्या आधी उपासना करतो, आराधना करतो, त्याला रियाज असे म्हणतात. तसेच रसिकही श्रवणाचा रियाजच करीत असतात. तेव्हा श्रोते हो, याच नाद उपासनेसाठी आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदासाठी आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता श्री गणेश आणि विद्येची अधिष्ठात्री देवी सरस्वती यांच्या चरणी प्रथम नमन करून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. रसिक हो, ज्यांच्या नावाने आजच्या या संगीत महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे ते जगप्रसिद्ध शहनाई वादक भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खां यांनी शहनाईला आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय केले. शहनाई हे मंगल वाद्य आहे. शहनाईचे सूर हे मांगल्याचे प्रतीक आहेत. ते उत्साहवर्धक वातावरण तयार करतात. हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये शहनाई ही शुभप्रसंगाच्या वेळी म्हणजेच विशेष करून लग्न समारंभात वाजवली जाते. असं म्हणतात की शंकर आणि देवी पार्वती यांच्या लग्नाच्या वेळी प्रथम शहनाई वादन केले गेले. त्यावेळी शहनाईचं रूप हे टोटासारखं होतं. त्यानंतर हळूहळू टोटेमध्ये सुधारणा होत गेली आणि आत्ताची शहनाई निर्माण झाली. इराण किंवा इराक या देशांमध्ये या वाद्याला नाई असं म्हटलं जातं. कोणी शाहला हे वाद्य खूप आवडले आणि त्यांनी आपल्या दरबारामध्ये हे वाद्य वाजवण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून त्याला नाई ए शाह असे म्हटले जाऊ लागले. पाहता पाहता याचं नाव शाह ए नाई, त्यानंतर शाह नाई आणि आत्ता शहनाई असे संबोधले जाऊ लागले आहे. शहनाईला लोकप्रिय करणारे आणि खऱ्या अर्थानं शहनाईचा बादशाह असे ज्यांना म्हणता येईल ते भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खां यांचा जन्म 21 मार्च 1916 मध्ये झाला. त्यांचे पिताजी पैगंबर बख्श हे सुद्धा सनई वादकच होते. त्यामुळं त्यांना घरातूनच शहनाईचं प्रशिक्षण आणि संस्कार मिळाले. त्यानंतर अली बख्श यांच्याकडे त्यांनी वादन शिकण्यास सुरुवात केली. खां साहेबांची नैसर्गिक प्रतिभा, अथक परिश्रम तसेच देश विदेशामध्ये जाऊन केलेले शहनाईचे अनेक कार्यक्रम यामुळे शहनाई वादन लोकप्रिय झाले. बनारसमध्ये त्यांनी शहनाई वादन शिकण्यासाठी नवीन विद्यालय देखील स्थापन केले. खां साहेब शास्त्रीय संगीत अत्यंत कुशलतेने वाजवत. त्याचबरोबर त्यांनी वाजवलेल्या उपशास्त्रीय लोकधुना देखील प्रसिद्ध आहेत. त्यांचा स्वरांचा लगाव हा इतर वादकांपेक्षा वेगळा. स्वरांची बढत परंपरागत ढंगाने करत, परंतु स्वरकल्पना उपज इतकी अद्वितीय आणि रसनिर्मिती करणारी होती की श्रोते थक्क होऊन जात. त्यांनी अनेक शिष्य तयार केले. उस्ताद बिस्मिल्ला खां यांनी पवित्र गंगा किनारी काशी विश्वनाथ मंदिरामध्ये संगीत साधना केली. ते शहनाईने असे काही स्वर भरत की एखादा साधू संगीत तज्ज्ञ स्वरांमधून परमेश्वराची पूजा करत आहे असे वाटे. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्रता दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यामध्ये शहनाई वादन करण्याचं भाग्य त्यांना मिळालं. उस्ताद बिस्मिल्ला खां यांनी सनई या सुशीर वाद्याचे आद्यगुरू त्यांना आपण म्हणतो. अनेक पुरस्कारांना त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं शहनाई चक्रवर्ती पुरस्कार, तानसेन पुरस्कार, पद्मश्री, पद्मविभूषण आणि सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान असलेला भारतरत्न या पुरस्कारानं खां साहेबांना सन्मानित करण्यात आले. अशा या महान संगीत साधकाच्या स्मृतीप्रित्यर्थ शहनाई संगीत अकॅडमी व पंडित कल्याण अपार यांच्यातर्फे आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. शहनाईची संगीत परंपरा अखंडपणे पुढे चालू ठेवण्यासाठी तसेच भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी शहनाई अकॅडमी व पंडित श्री कल्याण अपार गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. शहनाई संगीत अकॅडमी आयोजित अनेक संगीत महोत्सवांमध्ये तसेच मासिक संगीत सभांमध्ये आजवर अनेक मान्यवर कलाकारांनी आपली कला सादर केलेली आहे. त्यामध्ये उस्ताद शाकीर खान,
पंडित नाथराव नेरळकर, पंडित हेमंत पेंडसे, पंडित विवेक सोनार, पंडित संजय गरुड, पंडित सुधाकर चव्हाण, उस्ताद रईस बालेखान, विश्वास संत बडोदेकर, पंडित राजेंद्र कुलकर्णी, पंडित श्रीनिवास जोशी, प्रमोद गायकवाड, भीमन्ना जाधव, ही अत्यंत अनेक कलाकारांची नावं आपण घेऊ शकतो या ठिकाणी. शहनाई अकॅडमीतर्फे पुण्यात भारत गायन समाज येथे जुन्या पिढीतील प्रतिष्ठित शहनाई वादक कैलासवासी पंडित बाबूराव खळदकर यांच्या प्रतिमेचं अनावरण केलं गेलं. तसेच ज्येष्ठ सुंदरी वादक व शहनाई वादक पंडित सूर्यकांत खळदकर यांचा सन्मान देखील केला गेला. ज्येष्ठ ढोलकी वादक कैलासवासी तबलावादक पंडित विठ्ठल क्षीरसागर यांचा देखील सन्मान केला गेलेला आहे. शहनाई अकॅडमीने मासिक संगीत सभांचं आयोजन करून अनेक उदयोन्मुख कलाकारांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. या मासिक संगीत सभांमध्ये नवोदित कलाकारांना आशीर्वाद देण्यासाठी अनेक ज्येष्ठ कलाकारांनी देखील आपली हजेरी लावलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं माझे गुरु पंडित मुकुंद अनंत मराठे सर, ज्येष्ठ आकाशवाणी आणि दूरदर्शन कलाकार आहेत सर. त्यानंतर पंडित सुधाकर तळणीकर, श्री बापू चौधरी, श्री शिरीष बोकील काका यांनी देखील आपली गायन कला सादर केलेली आहे. आणि सर्व तरुण पिढीतील कलाकारांना हा आशीर्वाद आहे की या ज्येष्ठ कलाकारांनी आपली कला सादर केलेली आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित प्रमुख पाहुणे स्वामी मंगलदास योग ऋषी स्वामी, आदरणीय श्री गोविंदराव बेडेकर काका, पंडित मुकुंद अनंत मराठे सर, श्री सुनील बंदीवाड, पंडित कल्याणजी अपार, श्री दत्तात्रय नाना मारणे, डॉक्टर विकास कशाळकर, या सर्व मान्यवरांना मी दीप प्रज्वलनासाठी स्वरमंचावर येण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्या वाजवून आपण दीप प्रज्वलन करूया. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. यानंतर आपण आजच्या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रामध्ये श्री दीपक भानुसे यांचे बासरी वादन ऐकणार आहोत. सुप्रसिद्ध बासरी वादक श्री दीपक भानुसे व त्यांचे साथीदार यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. श्रोते हो, स्वागत करूया सुप्रसिद्ध बासरी वादक श्री दीपक भानुसे यांचे.
श्री दीपक भानुसे यांचा परिचय मी आपणा सर्वांना करून देतो. दीपक भानुसे हे तरुण पिढीतील लोकप्रिय व आघाडीचे बासरीवादक आहेत. शास्त्रीय बासरी वादनाबरोबरच गझल, लोकसंगीत, सिनेसंगीत असे विविध संगीत प्रकार ते अत्यंत तयारीने सादर करतात. दीपक यांचे बासरी वादनाचे प्राथमिक शिक्षण पंडित श्रीपाद कुलकर्णी यांच्याकडे झाले. सुरुवातीच्या काळामध्ये ज्येष्ठ शास्त्रीय गायक व गुरु पंडित नाथराव नेरळकर यांच्याकडून शास्त्रीय गायनाचं शिक्षण घेण्याचं भाग्य त्यांना मिळालं. त्यानंतर वेणुगंधर्व पंडित केशव गिंडे यांच्याकडे पंडित पन्नालाल घोष यांच्या मैहर घराण्याची रीतसर बासरीची तालीम त्यांना मिळालेली आहे. श्रोते हो, वेणुगंधर्व डॉक्टर केशव गिंडे यांनी निर्माण केलेल्या केशव वेणूचं वादन करणाऱ्या खूप मोजक्या कलाकारांपैकी श्री दीपक एक आहेत. आपल्या गुरुकडून प्रेरणा घेऊन त्यांनी देखील क्ले फ्लूट नावाची बासरी तयार केलेली आहे आणि विशेष म्हणजे ती शास्त्रीय संगीत वादनासाठी वापरली जाते. श्री दीपक हे बासरीमध्ये एम.ए. म्युझिक आहेत, तर गायनामध्ये संगीत अलंकार देखील आहेत. तसेच पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र येथे प्राध्यापक म्हणून काम पाहतात. गायन आणि वादन या दोन्हींचं शिक्षण झाल्यामुळे त्यांचा सुंदर मिलाप आपल्याला त्यांच्या वादनामध्ये ऐकायला मिळतो. फ्लूट टेम्पल या गुरुकुलाच्या माध्यमातून देश विदेशातील अनेक विद्यार्थ्यांना बासरीचं शिक्षण ते देत आहेत. श्री दीपक भानुसे यांनी अनेक संगीत महोत्सवांमध्ये आपली कला सादर केलेली आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून ITC संगीत रिसर्च अकॅडमी कोलकाता, पंडित पन्नालाल घोष समारोह NCPA मुंबई, उस्ताद बाले खान संगीत समारोह बँगलोर, संगीत शंकर दरबार नांदेड अशा अनेक संगीत महोत्सवांची ही यादी आहे. पंडित बिरजू महाराज यांना त्यांच्या कथ्थक परफॉर्मन्समध्ये साथ करण्याचं भाग्य त्यांना मिळालं. त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कलाश्री संगीत पुरस्कार 2024, पंडित पन्नालाल घोष अवॉर्ड 2009 अशा अनेक पुरस्कारांनी श्री दीपक यांना सन्मानित केले गेलेले आहे. विशेष सांगण्याची गोष्ट अशी आहे की नुकतंच अमेरिकेमध्ये 14 राज्यांमध्ये त्यांनी 22 शास्त्रीय संगीत वादनाचे कार्यक्रम केलेले आहेत. ही संख्या नक्कीच कौतुकास्पद आहे. श्री दीपक भानुसे यांना साथसंगत अशी आहे. तबला श्री गणेश तानवडे. श्री गणेश तानवडे हे जगप्रसिद्ध तबलावादक पंडित रामदास पळसुले यांचे शिष्य आहेत आणि आकाशवाणीचे A ग्रेड कलाकार देखील आहेत. गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ त्यांनी भारतात आणि भारताबाहेर अनेक नामवंत कलाकारांना शास्त्रीय गायन वादनामध्ये साथसंगत केलेली आहे. विशेष करून पंडित मिलिंद तुळणकर यांच्याबरोबर देखील त्यांनी अनेक कार्यक्रमात साथसंगत केलेली आहे. भारताबरोबरच कॅनडा, फ्रान्स, इंग्लंड, स्वीडन अशा अनेक देशांमध्ये त्यांनी आपली कला सादर केलेली आहे. गणेश तानवडे यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे करून उस्ताद इनाम अली खान साहेब अवॉर्ड, तालसाधना अवॉर्ड, उदयोन्मुख युवा कलाकारास पुरस्कार बाय विद्या प्रतिष्ठान यांचा उल्लेख करता येईल. आपणा सर्वांच्या वतीनं मी श्री दीपक भानुसे यांना बासरी वादनास प्रारंभ करण्याची विनंती करतो.
नमस्कार. उस्ताद बिस्मिल्ला खां यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये मला दुसऱ्यांदा वाजवण्याची संधी मिळते आहे. त्याबद्दल मी आयोजक पंडित आमचे काका कल्याण अपार यांना खूप खूप धन्यवाद आधी देतो की त्यांनी मला परत ही संधी दिली. आज यांचा सत्कार मूर्ती आहेत. आमचे सर्वांचे लाडके बेडेकर काका हे समक्ष आहेत आणि सर्व उपस्थित श्रोते हो, राग मारवा मी सुरुवात करतो.
Thank you.
सगळे गुरुजन समोर आहेत, काय चुकलं असेल तर माफी मागतो. यानंतर एक पहाडी धून 5 मिनिट वाजून समाप्त करतो.
श्री दीपक भानुसे यांनी आपल्या बासरी वादनामधून आपणा सर्वांना मंत्रमुग्ध केलेले.